नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 6 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताने कोणते स्थान मिळविले आहे? तर मित्रांनो, खाली आपल्याला 4 पर्यायही दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 42। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 2024 मध्ये डेंग्यू तापाच्या वाढत्या प्रकरणामुळे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पेरू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हरियाणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारत टेक्स 2024चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कोणत्या फिनटेक विभागाला RBI कडून पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ॲमेझॉन पे। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील पहिला सेप्टिक टँक क्लिनिक रोबोट विकसित करणाऱ्या स्टार्टअपला कोणत्या संस्थेने उष्मायन केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 IIT मद्रास। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, सरकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना या पथदर्शी प्रकल्पात किती राज्ये समाविष्ट आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 11 राज्ये। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, लोकपालच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 AM खानविलकर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, डिजिटल बँकिंगसाठी कोणत्या कंपनीने जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 डौरा मनी। प्रश्न क्रमांक 10 आहे, अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिरांची उंची किती फूट आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 108। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या राज्यात पंतप्रधानांनी इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, एक समान KYC मानदंडासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 TV सोमनाथन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, 2023 मध्ये कोणत्या देशात प्रजनन दराने 0.72चा नवा नीचांक गाठला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 दक्षिण कोरिया। प्रश्न क्रमांक 14 आहे, ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोणामध्ये करार झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भारत विकास ग्रुप। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, डेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 राजनाथ सिंह। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1 कोटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 तुर्की। प्रश्न क्रमांक 18 आहे, देशातील एकूण कापड आणि वस्त्रोद्योग उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा किती टक्के वाटा आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 10.4%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19,
महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग हा कोठून कुठपर्यंत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, नागपूर ते गोवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 29%. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.